श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे मी काय करू. मला असं वाटतंय की सगळं जग थांबले आहे, पण खरं सांगायचं तर थांबलंय फक्त माझं आयुष्य. मी संजना, एक साधी मुलगी, एक सून, एक आई, पण या सगळ्या नात्यांच्या मागे कुठेतरी मी हरवून गेली आहे. आज सकाळी पुन्हा तोच दिवस उगवला. अलार्म वाजण्याच्या आधीच माझी झोप उडाली. सवयीने डोळे उघडले आणि छताकडे पाहत काही क्षण मी तशीच पडून राहिले. बाजूला माझं लहान मूल शांत झोपलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं निरागसपण पाहिलं की मन भरून येतं, पण त्याच वेळी एक प्रश्नही मनात उठतो, मी त्याच्यासाठी पुरेशी आहे का. मी हळूच उठले, स्वयंपाकघरात गेले, गॅस पेटवला. चहाचा वास दरवळायला लागला. हात काम करत होते, पण मन मात्र कुठेतरी दूर भटकत होतं. संजना, चहा झाला का. सासूबाईंचा आवाज आला. हो आई, आत्ताच देते, मी उत्तर दिलं, पण आवाजातला थकवा मला स्वतःलाच जाणवत होता. दररोजचं तेच, चहा, नाश्ता, डबा, साफसफाई आणि त्या सगळ्यात माझं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवत चाललेलं. मी ट्रे घेऊन हॉलमध्ये गेले. सासूबाई टी व्ही बघत बसल्या होत्या. नवरा मोबाईलमध्ये बिझी होता. आज लवकर डबा दे, मला उशीर होतोय, तो म्हणाला. मी मान हलवली, काही बोलले नाही. कधी कधी वाटतं मी फक्त काम करण्यासाठीच आहे का या घरात. इतक्यात माझं मूल रडायला लागलं. मी धावत त्याच्याकडे गेले, त्याला उचललं. तो माझ्या गळ्यात बिलगला आणि त्या क्षणी सगळं विसरायला होतं. पण जसं तो शांत होतो तसं माझ्या मनातलं वादळ पुन्हा सुरू होतं. काम संपवून मी थोडा वेळ खिडकीजवळ उभी राहिले. बाहेर रस्ता दिसत होता. लोक त्यांच्या कामासाठी धावत होती. कुणीतरी ऑफिसला जात होतं, कुणीतरी बाईकवर, कुणीतरी बॅग घेऊन, आणि मी फक्त बघत उभी होते. मी काय करते माझ्या आयुष्याचं. इतक्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, प्रिया. मी कॉल उचलला. हाय संजना, काय करतेस. ती नेहमीसारखी उत्साही होती. काही नाही, घरातच आहे, मी हलक्या आवाजात म्हणाले. अगं ऐक ना, आमच्या कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब आहे. मला वाटलं तुला सांगावं, तू अप्लाय कर ना. मी काही क्षण शांत झाले. वर्क फ्रॉम होम जॉब हे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी थोडी अडखळत म्हणाले, हो ना, तू इतकी हुशार आहेस. कॉलेजमध्ये किती ॲक्टिव्ह होतीस तू, विसरलीस का. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यासमोर काही चित्र चमकली. कॉलेजचा तो दिवस, मी स्टेजवर उभी होते, आत्मविश्वासाने बोलत होते. सगळे टाळ्या वाजवत होते. मला मोठं व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, हे माझंच वाक्य होतं. फोनच्या दुसऱ्या बाजूला प्रिया अजून काहीतरी बोलत होती, पण मी मात्र भूतकाळात हरवले होते. संजना, ऐकतेस ना, ती म्हणाली. हो ऐकते. मी परत वर्तमानात आले. तर अप्लाय करणार ना. मी खिडकीबाहेर पाहिलं आणि हळूच म्हणाले, माहीत नाही प्रिया, मी काय करू. फोन ठेवला, पण तो प्रश्न माझ्या मनात अडकून राहिला. मी काय करू. मी हॉलमध्ये आले. सासूबाई अजूनही टी व्ही बघत होत्या. आई, मी हळू आवाजात म्हणाले. काय झालं. त्यांनी नजर न हटवता विचारलं. मी विचार करत होते, म्हणजे मला एक जॉबची संधी आहे, घरातूनच. त्या लगेच माझ्याकडे वळल्या. जॉब आणि घरातलं काम कोण करणार. त्यांचा प्रश्न सरळ होता, पण उत्तर मात्र माझ्याकडे नव्हतं. मी गप्प बसले. संध्याकाळी नवरा आला. मी त्याला सगळं सांगितलं. तो काही क्षण शांत राहिला. तुला खरंच करायचं आहे का, त्याने विचारलं. हा प्रश्न ऐकून मी थोडी गोंधळले. मला करायचं आहे का, मी स्वतःलाच विचारलं, आणि मनातून एकच आवाज आला, हो.
पण तोंडातून शब्द बाहेर आले नाहीत. माहीत नाही. मी हळूच म्हणाले. रात्री सगळे झोपले. मी मात्र जागी होते. माझ्या बाजूला माझं मूल शांत झोपलेलं होतं. मी त्याच्या केसावरून हात फिरवला. मी काय करू? मी हळू आवाजात स्वतःशीच बोलले. डोळ्यात पाणी आलं. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. सगळं शांत होतं, पण माझ्या मनात मात्र गोंधळ सुरू होता. तेव्हाच मला माझं लहानपण आठवलं. मी लहान असताना किती जिद्दी होते. आई म्हणायची, ही मुलगी मोठं काहीतरी करणार. मी नेहमी म्हणायचे, मला कुणावर अवलंबून राहायचं नाही. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आज तेच शब्द माझ्या मनात घुमत होते. मग आता का थांबतेस संजना? मी स्वतःलाच विचारलं. उत्तर नव्हतं. फक्त एकच प्रश्न, मी काय करू? आणि त्या प्रश्नासोबतच मी डोळे मिटले. पण मन मात्र अजूनही जागच होतं. रात्र संपली होती, पण माझ्या मनातली रात्र अजूनही कायम होती. सकाळ झाली. सूर्य उगवला. घरात सगळं नेहमीसारखं सुरू झालं, पण माझ्या आत काहीतरी बदललं होतं. मी उठले, पण आज अंगात तीच ताकद नव्हती. जणू काही मनाने शरीराला थांबवून ठेवलं होतं. स्वयंपाकघरात गेले. गॅस पेटवला. चहा ठेवला. पण आज हात काम करत नव्हते. ते फक्त सवयीने चालले होते. मनात मात्र एकच आवाज घुमत होता, मी काय करू? काल प्रिया फोनवर म्हणाली ते शब्द अजूनही कानात घुमत होते. तू अप्लाय कर ना, तू करू शकतेस. मी कपात चहात ओतत होते, तेव्हा अचानक माझा हात थोडा थरथरला. गरम चहा बोटांवर सांडला. आई, मी हलकसं ओरडले. काय झालं? सासूबाई लगेच म्हणाल्या, काही नाही. मी पटकन हात धुतला. पण खरं सांगायचं तर दुखत होतं ते बोट नाही, दुखत होतं माझं मन. नाश्ता करताना सगळे नेहमीसारखंच बोलत होते, पण मी मात्र शांत होते. काय झालंय तुला? नवऱ्याने विचारलं. काही नाही. मी परत तेच उत्तर दिलं. पण आज तो थांबला नाही. काल तू जॉबबद्दल बोलत होतीस ना, खरंच करायचं आहे का तुला? मी काही क्षण गप्प राहिले. हा प्रश्न मी काल रात्री स्वतःलाच विचारत होते, पण उत्तर देण्याची हिंमत अजूनही नव्हती. मला म्हणजे इच्छा आहे, मी हळू आवाजात म्हणाले. सासूबाई लगेच मध्येच बोलल्या, इच्छा आहे म्हणजे? घरात लहान मूल आहे, ते आधी बघ. त्यांचा आवाज कठोर नव्हता, पण त्यात ठामपणा होता. मी गप्प झाले. पण आई, मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण तन काही नाही. आम्ही पण मुलं वाढवली आहेत. त्यावेळी आम्ही जॉब केला नाही. त्यांचं वाक्य माझ्या मनात खोलवर गेलं. म्हणजे मी चुकीचा विचार करते का? दिवसभर मी काम करत होते, पण मनात सतत तेच विचार सुरू होते. माझं मूल माझ्या मागे मागे फिरत होतं. त्याने माझा हात धरला आणि हसून म्हणाला, आई. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातली निरागसता पाहून माझं मन भरून आलं. मी याला सोडून कशी काम करणार? तो प्रश्न पुन्हा उभा राहिला. पण त्याच वेळी दुसरा आवाजही आला, आणि स्वतःला कायमचं हरवून टाकणार का? मी दोन्ही विचारांमध्ये अडकले होते. दुपार झाली. सगळे झोपले. मी मात्र एकटी हॉलमध्ये बसले होते. घरात शांतता होती, पण माझ्या मनात वादळ सुरू होतं. मी हळूच मोबाईल घेतला. प्रियाने पाठवलेली जॉबची लिंक उघडली. स्क्रीनवर सगळं स्पष्ट दिसत होतं. वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी. मी काही क्षण स्क्रीनकडे बघत राहिले. हात पुढे जात होता, पण काहीतरी मला थांबवत होतं. जर मला नाही जमलं तर? जर घरात प्रॉब्लेम झाला तर? जर माझ्या मुलाला माझी गरज असताना मी त्याच्यासोबत नसेल तर? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. मी मोबाईल खाली ठेवला, डोळे बंद केले, आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर माझंच लहानपण उभं राहिलं. मी शाळेत होते. स्पर्धा होती.
सगळे घाबरले होते, पण मी स्टेजवर उभी राहिले, आत्मविश्वासाने बोलले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी स्वतःवर खुश होते. आई माझ्याकडे पाहून हसत होती आणि म्हणाली, माझी मुलगी खूप जिद्दी आहे. ते दृश्य आठवलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती जिद्दी मुलगी कुठे गेली? मी स्वतःलाच विचारलं. तीच तर मी आहे ना? पण आज मी इतकी कमकुवत का वाटते? संध्याकाळी नवरा परत आला. तो थोडा शांत दिसत होता. संजना, तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. तू खरंच जॉब करायचा विचार करत असशील तर मला सांग, पण तुला सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. त्याचं बोलणं थोडं प्रॅक्टिकल होतं, पण त्यात सपोर्ट कमी आणि शंका जास्त होती. मी प्रयत्न करेन, मी म्हणाले. प्रयत्न पुरेसा नाही, जमलं पाहिजे. त्याचं वाक्य माझ्या मनाला लागलं. म्हणजे त्यालाही माझ्यावर विश्वास नाही. रात्र झाली. सगळे झोपले, पण आज मी झोपू शकत नव्हते. मी शांतपणे उठले. हॉलमध्ये आले. खिडकीजवळ उभी राहिले. बाहेर अंधार होता आणि माझ्या मनातही. मी स्वतःशीच बोलायला लागले. मी काय करू? मी आई आहे. माझ्या मुलासाठी मला सगळं द्यायचं आहे. पण मी एक व्यक्तीही आहे. माझी स्वप्नं आहेत. मी लहानपणापासून जिद्दी होते. मग आता का थांबतेय? मी घाबरतेय का? हा प्रश्न ऐकून मी थोडी थांबले. हो, मी घाबरते. पहिल्यांदाच मी स्वतःशी प्रामाणिक झाले. हो, मला भीती वाटत होती. अपयशाची, लोकांच्या बोलण्याची, स्वतःला हरवण्याची. पण त्याच वेळी एक गोष्ट मला आतून सांगत होती, जर तू प्रयत्नच केला नाहीस तर आयुष्यभर तुला पश्चाताप होईल. मी डोळे बंद केले. एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच ठामपणे म्हणाले, मी प्रयत्न करणार. काहीही झालं तरी. त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळीच शांतता आली. जणू काही मी स्वतःशी एक निर्णय घेतला होता. मी मोबाईल उचलला. पुन्हा तीच लिंक उघडली. हात अजूनही थोडा थरथरत होता, पण यावेळी मी थांबले नाही. अप्लाय नाववर क्लिक केलं. फॉर्म उघडला. मी हळूहळू सगळी माहिती भरायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द टाईप करताना मला असं वाटत होतं, मी पुन्हा स्वतःकडे परत चालले आहे. फॉर्म पूर्ण झाला. मी काही क्षण स्क्रीनकडे बघत राहिले आणि मग सबमिटवर क्लिक केलं. त्या छोट्याशा क्लिकने माझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडवला होता. मी सोफ्यावर टेकले. डोळ्यात नकळत पाणी आलं. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते. ते होते एका नव्या सुरुवातीचे. मी हळूच स्वतःशीच म्हणाले. मी सबमिटवर क्लिक केलं आणि त्या एका क्षणात माझं आयुष्य जणू 2 भागात विभागलं गेलं. एक जे आत्तापर्यंत होतं आणि एक जे आता सुरू होणार होतं. त्या रात्री मला झोप नीट लागली नाही. मनात एक वेगळीच धडधड होती. भीतीची, उत्सुकतेची आणि थोड्या आनंदाचीही. मी खरंच केलं का हे? मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ. नेहमीसारखीच धावपळ. पण आज माझ्या मनात एक छोटंसं गुपित होतं. मी पहिलं पाऊल टाकलं होतं. मोबाईलकडे वारंवार नजर जात होती. कॉल येईल का? मेल येईल का? स्वयंपाक करताना, मुलाला सांभाळताना, घर साफ करताना माझं लक्ष सतत फोनकडेच होतं. आणि मग दुपारी अचानक फोन वाजला. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. अननोन नंबर. मी थोडी घाबरतच कॉल उचलला. हॅलो, इज दिस संजना? समोरून एक प्रोफेशनल आवाज आला. यस, मी थोडी अडखळत म्हणाले. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन शॉर्टलिस्टेड. इतकंच ऐकलं आणि माझ्या डोळ्यात चमक आली. पुढचं सगळं मी ऐकत होते, पण मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती, मी करू शकते. इंटरव्ह्यूचा दिवस. मी आरशासमोर उभी होते. साधं
पण नीटनेटका ड्रेस घातला होता. माझं मूल बाजूला खेळत होतं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच हसले. हे सगळं तुझ्यासाठीही आहे आणि माझ्यासाठीही. इंटरव्ह्यू सुरू झाला. सुरुवातीला माझा आवाज थोडा थरथरत होता, पण हळूहळू मी स्वतःला सावरलं. कॉलेजमध्ये जी संजना आत्मविश्वासाने बोलायची, तीच संजना पुन्हा जागी झाली होती. प्रश्न आले, मी उत्तरं दिली. कधी अडखळले, पण थांबले नाही. इंटरव्ह्यू संपला. मी एक खोल श्वास घेतला. मी खरंच केलं. 2 दिवसांनी मेल आला, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड. तो मेल पाहून माझे हात थरथरले. डोळ्यात पाणी आलं. मी काही क्षण काहीच बोलू शकले नाही. मी सिलेक्ट झाले. मी स्वतःलाच विचारलं. त्या क्षणी मला माझं बालपण आठवलं. ती जिद्दी मुलगी जी म्हणायची, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आज तिने पहिलं पाऊल टाकलं होतं. संध्याकाळी मी सगळ्यांना सांगितलं, मला जॉब मिळाला. मी हलक्या आवाजात म्हणाले. नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं. गुड, पण आता सगळं मॅनेज करावं लागेल. त्याच्या आवाजात आनंद कमी आणि जबाबदारीची जाणीव जास्त होती. सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, पण घरातलं काही कमी पडायला नको. मी मान हलवली. मी सगळं सांभाळेल. मी स्वतःलाच वचन दिलं. पहिला दिवस लॅपटॉपसमोर ठेवून मी बसले होते. हात थोडे थरथरत होते. मी लॉग इन केलं. नवीन जग माझ्यासमोर उघडलं. ईमेल्स, टास्क, मीटिंग. मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात आई आई माझं मूल रडायला लागलं. मी घाबरले. मीटिंग सुरू होणार होती. मी त्याला उचललं. शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो अजूनच रडत होता. स्क्रीनवर मीटिंग सुरू झाली. मी एका हातात मुलाला धरलं आणि दुसऱ्या हाताने काम करत राहिले. त्या क्षणी मला जाणवलं, हे इतकं सोपं नाही. दिवस पुढे जात होते आणि अडचणीही वाढत होत्या. सकाळी घरकाम, दुपारी ऑफिसचं काम, मध्ये मुलाचं रडणं, सासूबाईंचे टोमणे. हेच होतं बाहेरचं काम केल्यावर. त्या म्हणायच्या. कधी कधी मी खूप थकून जायचे. रात्री बेडवर पडल्यावर शरीर दुखायचं, डोळे मिटायचे, पण मन शांत व्हायचं नाही. मी चुकीचा निर्णय घेतला का? हा प्रश्न पुन्हा उभा राहायचा. एक दिवस मी खूप महत्त्वाची मीटिंग करत होते. तेवढ्यात माझं मूल जोरात रडायला लागलं. तो पायरीवरून पडला होता. मी त्याच्याकडे जाऊ शकत नव्हते. मीटिंग सोडू शकत नव्हते. सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं. माझं मन तुटलं. मी मीटिंगमध्ये बोलत होते, पण माझं लक्ष पूर्णपणे मुलाकडे होतं. शेवटी मी मीटिंग सोडली. धावत त्याच्याकडे गेले. तो रडत रडत माझ्या गळ्यात बिलगला. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मी काय करतेय? त्या रात्री मी खूप रडले. खिडकीतून उभी राहून स्वतःशीच बोलत होते, मी काय करू? मी आई म्हणून कमी पडते का? मी चूक करते का? मी सगळं सोडून द्यावं का? प्रश्नांनी माझं मन पूर्णपणे भरून गेलं होतं. पण मग अचानक मला माझंच वाक्य आठवलं. मी लहानपणापासून जिद्दी आहे. मी थांबले, डोळे पुसले आणि स्वतःलाच विचारलं, तू जिद्दी आहेस, मग आता हार का मानतेस? क्षणी माझ्या आत काहीतरी बदललं. मी आरशासमोर उभी राहिले. माझ्या डोळ्यात पाहिलं आणि ठामपणे म्हणाले, मी थांबणार नाही. पुढच्या दिवसापासून मी थोडं वेगळं केलं. मी रुटीन बनवायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून काम पूर्ण करायचं. मुलासाठी ठराविक वेळ ठेवायचा. कामाच्या वेळेस त्याला झोपवायचं. कामासाठी शांत जागा बनवायची. सुरुवातीला खूप कठीण होतं, पण हळूहळू मला सवय होऊ लागली. मी स्वतःला ॲडजस्ट करायला शिकत होते. एक दिवस माझ्या टीम लीडने मला मेसेज केला, गुड वर्क संजना. तो छोटासा मेसेज पाहून माझं मन भरून आलं. कोणीतरी माझ्या कामाची दखल घेत आहे.
त्या रात्री मी शांतपणे बसले होते. माझं मूल माझ्या मांडीवर झोपलं होतं. मी त्याच्या केसावरून हात फिरवत होते आणि मनात एक वेगळीच भावना होती. थकवा होता, पण त्यासोबत समाधानही होतं. मी हळूच स्वतःशी म्हणाले, हो, अवघड आहे, पण अशक्य नाही. मी आई आहे, पण मी फक्त आई नाही. मी पुन्हा स्वतःला शोधते. त्या क्षणी खूप दिवसांनी मला असं वाटलं, मी योग्य मार्गावर आहे. महिने झाले होते. वेळ कसा गेला, कधी गेला, पण मला स्वतःलाच कळलं नाही. एक एक दिवस खूप मोठा वाटायचा, पण मागे वळून पाहिलं तर सगळं एखाद्या प्रवासासारखं वाटत होतं. थोडा कठीण, थोडा थकवणारा, पण शिकवणारा. आज सकाळ पुन्हा उगवली, पण आजची सकाळ आधीसारखी नव्हती. मी अलाराम वाजण्याआधीच उठले, पण आज अंगात एक वेगळीच ऊर्जा होती. स्वयंपाकघरात गेले, चहा ठेवला, खिडकीतून बाहेर पाहिलं. तोच रस्ता, तीच माणसं, पण आज मला त्यांच्याकडे पाहताना वेगळं वाटत होतं. पूर्वी मी फक्त बघत राहायचे. आज मला वाटत होतं, मी पण या जगाचा एक भाग आहे. मी काम आटोपत होते, तेव्हा सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. मला पाहिलं. काही क्षण काही बोलल्या नाहीत आणि मग म्हणाल्या, तू आता खूप बदलली आहेस. मी थोडी थांबले. त्यांच्या आवाजात पहिल्यांदाच टोमणा नव्हता. तो एक साधा निरीक्षण होता. काय बदललं? मी हळूच विचारलं. त्या म्हणाल्या, आधी तू सतत थकलेली दिसायशीस. आता थकलेली असतेस, पण चेहऱ्यावर समाधान दिसतं. त्यांचं वाक्य ऐकून मी काही क्षण शांत झाले. माझ्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. खरंच, मी मनात विचारलं. माझं कामही आता नीट सुरू झालं होतं. मी वेळेचं नियोजन शिकले होते. काम आणि घर यामध्ये बॅलन्स साधायला शिकले होते. हो, अजूनही सगळं परफेक्ट नव्हतं. कधी कधी मूल आजारी पडायचं, कधी कामाचा ताण वाढायचा, कधी घरात वाद व्हायचे. पण आता मी तुटत नव्हते. मी उभी राहत होते. एक दिवस मी काम करत होते. माझं मूल माझ्या बाजूला बसून खेळत होतं. अचानक तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आई, तू आता जास्त हसतेस. मी थोडी थांबले. त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. खरंच? मी विचारलं. तो मान हलवून हसला. त्या छोट्याशा वाक्याने माझ्या मनात काहीतरी खोलवर हललं. मी बदलले आहे. संध्याकाळी नवरा घरी आला. तो थोडा थकलेला दिसत होता. मी त्याला पाणी दिलं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तू खूप छान मॅनेज करतेस. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हा तोच माणूस होता ज्याने एकेकाळी मला विचारलं होतं, तुला खरंच जमेल का? आज त्याच्या आवाजात शंका नव्हती, एक स्वीकार होता. मी शिकते अजून, मी हसत म्हणाले. तोही हलकसा हसला. त्या रात्री मी पुन्हा खिडकीजवळ उभी होते, पण आज मनात गोंधळ नव्हता, शांतता होती. मी स्वतःशीच बोलले, मी काय करू? आणि लगेच स्वतःच उत्तर दिलं, मी जे करत आहे तेच बरोबर आहे. मी मागे वळून पाहिलं त्या दिवसाकडे, ज्या दिवशी मी खिडकीत उभी राहून फक्त विचार करत होते. त्या रात्रीकडे, ज्या रात्री मी रडत होते. त्या क्षणाकडे, ज्या क्षणी मी सबमिटवर क्लिक केलं. त्या दिवशी मी थांबले असते तर आज मी इथे नसते. हो, हा प्रवास सोपा नव्हता. मी खूप वेळा तुटले, खूप वेळा रडले, खूप वेळा स्वतःवर शंका घेतली. पण एक गोष्ट मी सोडली नाही, स्वतःवरचा विश्वास. आज मी आई आहे. माझ्या मुलासाठी सगळं आहे. पण आज मी फक्त आई नाही, मी एक व्यक्ती आहे, जिची स्वतःची ओळख आहे, जिची स्वतःची स्वप्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, मी पुन्हा मी झाले आहे. मी आरशासमोर उभी राहिले, माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच हसले. तीच जिद्दी मुलगी जी लहानपणी म्हणायची, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, आज ती उभी होती. मी माझ्या मुलाला जवळ घेतलं. तो गळ्यात बिलगला. मी त्याच्या कपाळावर किस केलं.
आणि मनात म्हटलं, मी तुझ्यासाठी मजबूत झाले आहे, पण स्वतःसाठीही उभी राहिले आहे. खिडकीबाहेर पाहिलं. रस्ता तसाच होता. लोक तशीच धावत होती. आज मला कुठेच हरवल्यासारखं वाटत नव्हतं. आज मला माझा मार्ग सापडला होता. आणि शेवटी मी स्वतःशीच हळू आवाजात म्हणाले, मी काय करू? हा प्रश्न होता. पण आता मला उत्तर मिळालंय. मी माझं आयुष्य जगणार, दोन्ही हातात समतोल ठेवून. कारण मी आई आहे, पण मी पण आहे. आणि त्या क्षणी खूप दिवसांनी मला जिवंत असल्यासारखं वाटलं. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.